नमस्कार मित्रांनो, स्मार्ट जीके गुरु या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। या चॅनलवर तुम्हाला जीकेचे दररोज नवीन 10 प्रश्न बघायला मिळतात। त्यासाठी चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे 10 महत्त्वपूर्ण प्रश्न बघणार आहोत जे तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी व परीक्षेसाठी उपयुक्त ठरू शकतात। तर आजचा पहिला प्रश्न आहे, चहा सोबत वारंवार पार्लेजी बिस्किट खाल्ल्यास कोणती आरोग्य समस्या होऊ शकते? पर्याय आहे ए अन्नपचन बिघडणे, बी मधुमेह, सी किडनीचा त्रास, डी ऍसिड वाढणे। तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंट मध्ये लिहा। प्रत्येक प्रश्नामागे तुम्हाला 5 सेकंदाचा टाइम दिला जाईल। तुमची वेळ सुरू होते आता। तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय डी ऍसिड वाढणे। चहा सोबत वारंवार पार्लेजी बिस्किट खाल्ल्यास ऍसिड वाढते। प्रश्न दुसरा, डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी कोणते फळ फायदेशीर आहे? पर्याय आहे ए सफरचंद, बी केवी, सी नारळ, डी द्राक्षे। तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी केवी। डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी केवी हे फळ फायदेशीर आहे। प्रश्न तिसरा, अशुद्ध पाणी प्यायल्यास कोणता आजार होण्याची शक्यता असते? पर्याय आहे ए ताप, बी टायफॉइड, सी सर्दी, डी त्वचारोग। तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी टायफॉइड। अशुद्ध पाणी प्यायल्यास टायफॉइड हा आजार होण्याची शक्यता असते। प्रश्न चौथा, हाडे मजबूत ठेवण्यासाठी सर्वाधिक कॅल्शियम कोणत्या अन्नातून मिळते? पर्याय आहे ए तूप, बी दूध, सी अंडी, डी टोफू। तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी दूध। हाडे मजबूत ठेवण्यासाठी सर्वाधिक कॅल्शियम दूध या अन्नातून मिळते। प्रश्न पाचवा, चहा तयार करताना त्यात कढीपत्ता टाकल्यास कोणता आरोग्यदायी फायदा होतो? पर्याय आहे ए शरीराला ऊर्जा मिळते, बी अन्नपचन सुधारते, सी डोळ्यांची दृष्टी सुधारते, डी भूक वाढते। तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी अन्नपचन सुधारते। चहा तयार करताना त्यात कढीपत्ता टाकल्यास अन्नपचन सुधारते। प्रश्न 6, पोटातील वायू कमी करण्यासाठी कोणते फळ उपयुक्त आहे? पर्याय आहे ए पेरू, बी पपई, सी सीताफळ, डी द्राक्षे। असेच आपले ज्ञान वाढवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन प्रेस करा व व्हिडिओ व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी पपई। पोटातील वायू कमी करण्यासाठी पपई हे फळ उपयुक्त आहे। प्रश्न 7, रोज खारीक खाल्ल्यास कोणत्या त्रासापासून आराम मिळतो? पर्याय आहे ए थकवा व अशक्तपणा, बी ताप, सी डोकेदुखी, डी बद्धकोष्ठता। तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए थकवा व अशक्तपणा। रोज खारीक खाल्ल्याने थकवा व अशक्तपणा या त्रासापासून आराम मिळतो। प्रश्न 8, पचन संस्था तंदुरुस्त ठेवण्यासाठी खालीलपैकी कोणते फळ उपयोगी ठरते? पर्याय आहे ए केळी, बी सीताफळ, सी संत्रे, डी सफरचंद। तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय डी सफरचंद। पचन संस्था तंदुरुस्त ठेवण्यासाठी सफरचंद हे फळ उपयोगी ठरते। प्रश्न 9, हातापायाला मुंग्या येणे, सुन्नता जाणवणे यासाठी कोणते अन्नपदार्थ उपयुक्त आहे? पर्याय आहे ए मटण, बी अंडी, सी पनीर, डी काजू। तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी अंडी। हातापायाला मुंग्या येणे, सुन्नता जाणवणे यासाठी अंडी हे अन्नपदार्थ उपयुक्त आहेत। प्रश्न 10, मानवाच्या शरीरात एकूण किती कायमस्वरूपी दात असतात? पर्याय आहे ए 30, बी 28, सी 32, डी 36।
तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी 32. मानवाच्या शरीरात एकूण 32 दात कायमस्वरूपी असतात. प्रश्न 11वा. बिहार राज्याचा अधिकृत वृक्ष कोणता आहे? पर्याय आहे ए पिंपळ, बी वड, सी नारळ, डी चिंच. तर याचे उत्तर कमेंट करून कळवायचे आहे व असेच आपले ज्ञान वाढवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.